गुड आफ्टरनून एव्हरीवन. स्पॉटलाइट अकॅडमीच्या UPSC प्रिलिम्स 2024 टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचे जे सेशन आहे तर हे CSAT टेस्ट नंबर 4 त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्शन नंबर 4 या संदर्भात ज्या टेस्टची ॲनालिसिस आहे या संदर्भात ते असणार आहे. यामध्ये आपण बघूयात बेसिकली कोणकोणते आर्ग्युमेंट्स हे जनरली वीक असतात, याचा उपयोग घेऊन तुम्ही कसं करेक्ट आन्सर जे आहे कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भात आयडेंटिफाय करू शकता. त्यानंतर एलिमिनेशन टेक्निकचा वापर इफेक्टिवली कसा करावा, त्याचबरोबर कोणत्या टाईपचे पॅसेज हे कॉम्प्लिकेटेड असतात आणि कोणत्या टाईपचे पॅसेज हे एकदम सिंपल पद्धतीचे असतात. तर दोन्हीला सॉल्व्ह करण्याचे जे टेक्निक्स आहेत ह्या सुद्धा इथे काय आहेत वेगवेगळ्या आहेत. तर आजचं सेशन स्टार्ट करूयात. यामध्ये जो पहिला पॅसेज आहे बेसिकली हा टेक्नॉलॉजिकल चेंजच्या संदर्भात आहे. पॅसेज नंबर 1. तुमचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत हे मी सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःच्या पुढे जे आहे ते ओपन करून ठेवा. त्या संदर्भात बेसिक जे की पॉईंट्स आहेत, कीवर्ड्स जे आहेत जे या सेशनमध्ये डिस्कस होणार आहेत ते तुम्ही साईड बाय साईड तुमच्या क्वेश्चन पेपरवरती लिहत चला. त्याचबरोबर करेक्ट आन्सर जे आहे ते सुद्धा तिथे आयडेंटिफाय करत चला. ठीक आहे. तर पहिला जो पॅसेज आहे हा टेक्नॉलॉजिकल चेंजच्या संदर्भात आहे. तर टेक्नॉलॉजिकल चेंज हे डेव्हलप कंट्रीजमध्ये इनोव्हेशन वगैरे घडून आणतं, त्याचबरोबर प्रोडक्टिव्हिटी जे आहे या संदर्भात हा पूर्ण पॅसेज आपल्याला आलेला दिसून येतो. आता यामध्ये बेसिकली विचारलेलं आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स म्हणजे काय. तर जेव्हा इन्फरन्स विचारलं जातं तर ते एक पद्धतीचं काय असतं, कंक्लुजन असतं. काय असतं कंक्लुजन म्हणजे एवढा पॅसेज पूर्ण वाचल्याच्या नंतर ॲक्च्युली त्यामधनं निष्कर्ष काय निघतो. ओके, म्हणजे अल्टिमेट मेसेज जो आहे हा थोडक्यात जो आहे हा ॲक्च्युली पॅसेजला म्हणायचं काय असा याचा अर्थ होतो. आणि त्याचबरोबर फक्त इन्फरन्स नसून इथे शब्द काय आहे तर क्रिटिकल आणि रॅशनल. आता समजून घ्या, रॅशनल म्हणजे काय, जे तर्कयुक्त असेल, जे खूप लॉजिकल असेल. ओके, लॉजिकल स्टेटमेंट पण पाहिजे ही एक त्याची कंडिशन आहे. त्याचबरोबर क्रिटिकल स्टेटमेंट पाहिजे. क्रिटिकल म्हणजे काय तर 4 ऑप्शन्सपैकी एक स्टेटमेंट असं असणार आहे की ते त्या पॅसेजचा आन्सर असणार आहे. त्याचबरोबर उर्वरित जे 3 स्टेटमेंट आहेत या 3 स्टेटमेंटचे फॅक्ट्स जर आपण चेक केले तर हे पॅसेजच्या तुलनेमध्ये हे करेक्टच असणार आहे. पण जेव्हा आपण या 4 ऑप्शन्सला एकमेकांच्या तुलनेमध्ये कम्पेअर करतो तर मोस्ट क्रिटिकली करेक्ट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली करेक्ट कोणतं स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटवरती भर देऊन जे आपल्याला आन्सर हे शोधावं लागतं. ठीक आहे. तर असा बेसिकली रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्सचा अर्थ इथे होतो. आता बघा एक्झाम्पल म्हणून आपल्याला आता इथे या पॅसेजच्या ऑप्शन्समध्ये बघता येईल. आता टेक्नॉलॉजिकल चेंजेसच्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर पहिले जे ऑप्शन आहे बघा, टेक्नॉलॉजिकल चेंजेस मस्ट रेज लिव्हिंग स्टँडर्ड्स ॲज वेल ॲज इम्प्रूव्ह ग्रोथ. ओके, तर ओव्हरऑल हे सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे काय होतं इथे ओव्हरऑल लिव्हिंग स्टँडर्ड पण रेज होतात, त्याचबरोबर ग्रोथसुद्धा इथे इम्प्रूव्ह होते. सेकंड जे स्टेटमेंट आहे बघा, टेक्नॉलॉजिकल चेंजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. आता जेव्हा इथे एक्स्ट्रीम वर्ड्स येतात बघा, व्हेरी, ओके, ओनली, तर याच्यामध्ये 90% अशी प्रॉबिलिटी असते की हे जवळपास चूक तिथे असतील. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल चेंजेस बूस्ट प्रोडक्टिव्हिटी. ओके, हे पॅसेजच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर हे ट्रू आहे, पण इट इज नॉट क्रिटिकली सिग्निफिकंट. तर क्रिटिकली सिग्निफिकंट इथे काय आहे तर ए ऑप्शन आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल चेंजेस हेल्प लोकल फर्म्स टू प्रोव्हाइड प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. ओके, तर हे सुद्धा इथे ट्रू आहे. पण ए आणि डीचं कंपॅरिझन जर आपण केलं तर एमध्ये आपल्याला लिव्हिंग स्टँडर्ड्स ॲज वेल ॲज ग्रोथ दिसून येते आणि इथे जे आहे फक्त प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच काय फक्त आणि फक्त इथे ग्रोथ दिसून येते. तर लिव्हिंग स्टँडर्ड्स हा जो कीवर्ड आहे हा इथे ॲब्सेंट आहे त्या मॅसेजमध्ये, त्या इन्फरन्समध्ये. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे फर्स्ट पॅसेजचा ए आन्सर हे असणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो पॅसेज आहे बघा हा एंटरप्रेन्योरशिपच्या संदर्भात आहे. ओके, एंटरप्रेन्योरशिप ही एक सिस्टमॅटिक वेने जी आहे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या नंतर डेव्हलप करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळे अप्रोचेस जे आहेत हे एंटरप्रेन्योरशिपमध्ये आपल्याला आलेले दिसून येतात. आता यामध्ये विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग पॅसेज इज द मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन. ओके, ॲझम्पशनचा अर्थ काय होतो तो मोस्टली गृहीत धरणे. पॅसेज लिहिताना किंवा पॅसेजमधली जी माहिती दिलेली आहे या माहिती कोणत्या आधारावरती आहे, म्हणजे ही माहिती देताना काय गृहीत आपण इथे कन्सिडर केले आहेत असा याचा अर्थ होतो. तर त्यामध्ये बघा पहिलं जे ऑप्शन आहे एंटरप्रेन्योरशिप इज द रिझल्ट ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स.
है ना. तेच आपल्याला पॅसेजमध्ये बघायला मिळतं की पहिले युरोपमध्ये जे आहे त्याचं ओरिजिनेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे जे आहे एंटरप्रेन्योरची जी डेफिनेशन आहे ही काळानुसार बदलत गेलेली आहे. ओके. त्यानंतर मेनी स्कॉलर्स ट्राय टू स्टडी एंटरप्रेन्योरशिप डिफरंटली, हा फॅक्ट आहे पण हा इथं मोस्ट व्हॅलिड नाही आहे. ओके, हा काय इथे मोस्ट व्हॅलिड नाही आहे. त्यानंतर सी ऑप्शन आहे बघा, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन इन युरोप सॉ द बिगिनिंग ऑफ एंटरप्रेन्योरशिप, हा स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्ट जो आहे हा इथे विचारलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा याचा आन्सर नाही आहे. त्याच्यामुळे सेकंडचा आन्सर काय असणार तर ए आन्सर तिथे असणार आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 3 आहे बघा. पॅसेज नंबर 3 जो आहे हा बायर आणि त्याचबरोबर ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी एका बायरकडून घेतल्या जातात ज्यालाच आपण फिजिकल्स असं म्हणतो, या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज इथे आपल्याला आलेला दिसून येतो. आता यामध्ये बघा इथे ब्रोकरचा पण उल्लेख दिलेला आहे, त्याचबरोबर वेअरहाऊसचा पण उल्लेख दिलेला आहे. तर असे जे कीवर्ड्स आहेत बघा, बेसिकली आपण इथे सुरुवातीला पॅसेज वाचताना अंडरलाईन करून ठेवणे आवश्यक आहे. आणि हे जे सर्व कीवर्ड्स आहेत यांना कन्सिडर करून कोणता ऑप्शन व्यवस्थित लॉजिकली फ्रेम केलेला आहे, ह्या टेक्निकनं जे आहे आपल्याला हे पॅसेज सोडवणं अपेक्षित आहे. तर थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की विच इज द मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन इथे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आन्सर असणार आहे बघा, तर बी असणार आहे काय, ब्रोकर्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस परचेस ऑफ फिजिकल्स. ओके. तर पहिले जे ऑप्शन आहे बघा, बायर्स कॅन गो डायरेक्टली टू द वेअरहाऊस टू पिक फिजिकल्स, मग ब्रोकरचा रोल जो आहे तो एलिमिनेट होऊन जातो. तर पहिला ऑप्शन जे चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट क्लोज कोणता असू शकतो याच्यामध्ये, तर डी आहे बघा की रजिस्टर रिसिव्स द रिक्वेस्ट पास टू हिम थ्रू अ ब्रोकर. हा सुद्धा कसा आहे एक सिम्पलचा फॅक्ट आहे. हा काय सिम्पलचा फॅक्ट आहे. इथं विचारलेला आहे की मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन इथं विचारलेला आहे. ओके. त्यानंतर पॅसेज नंबर 4 आहे बघा, गुड फील्ड ट्रिप्स. ओके. गुड फील्ड ट्रिप्स कॅन प्रोव्हाइड अन इंटिग्रल पार्ट ऑफ द लर्निंग एक्सपिरियन्स आहे ना. जसं लहानपणी शाळेमध्ये असताना ज्या सहल वगैरे जाते बघा, ट्रिप ज्याला आपण म्हणतो, राईट. तर ह्या सहली ज्या असतात ह्या सहली काय करतात की ओव्हरऑल ग्रोथमध्ये जे आहे बेनिफिट घडून आणतात. याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला मिळतात. नवीन ठिकाण जेव्हा एखादं व्हिजिट केलं जातं त्यामधून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे, कल्चर असेल, ओके, जॉग्राफिकल एक्सपिरियन्सेस असतील, वेगवेगळं फूड असेल, या सर्व गोष्टी ज्या आहे आपल्याला शिकायला मिळतात. तर त्यावरती हा बेसिकली हा पॅसेज आहे बघा इथे. तर इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप. ओके, सम्स अप इथे विचारलेलं आहे. एकत्रितपणे कोणतं असं वाक्य आहे की जे ओव्हरऑल क्रक्स जो आहे या पॅसेजचा सांगू. ओके. तर इथे डी ऑप्शन जे आहे बघा, वेल प्लॅन्ड फील्ड ट्रिप्स मे बी हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ नॉलेज है ना. मग फील्ड ट्रिप्सचा जो मूळ उद्देश असतो तो हाच असतो की नॉलेज जे ऑलरेडी ट्रिप्सवरती जे आहे, समजा एखादी ॲग्रिकल्चर फील्ड आहे, ओके, एखाद्या ॲग्रिकल्चर फील्डवरती जेव्हा एखादी ट्रिप व्हिजिट होते तर ते ॲग्रिकल्चरमध्ये तिथे काय ट्रान्सफर ऑफ नॉलेज आपल्याला घडून येतं की कोणत्या टाईपचे क्रॉप्स तिथे घेतले जात आहे, कोणत्या टाईपच्या सॉईलवरती ते घेतले जात आहेत, राईट, कोणत्या टाईपचं तिथे क्लायमेट आहे, कोणकोणत्या टेक्निकल प्रोसेस तिथे फॉलो केल्या जात आहे, बरोबर. म्हणजे तिथे काय बेसिकली ट्रान्सफर ऑफ नॉलेज आपल्याला घडून येताना दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर 5th नंबरचा पॅसेज आहे बघा, युनिसेफ इज नाव इनकॉर्पोरेटिंग द पॉवर अँड पोटेन्शियल ऑफ स्पोर्ट रिक्रिएशन अँड प्ले इन टू अवर कंट्री प्रोग्राम्स है ना. युनिसेफ ही जी युनायटेड नेशनची संघटना आहे चाइल्ड डेव्हलपमेंटच्या संदर्भात, तर इथे आपल्याला माहिती आहे की स्पोर्ट्स रिक्रिएशन आणि जे खेळ असतात, ओके, या संदर्भात जे आहे इथे एम्फासिस केलेलं आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये बघा प्रश्न विचारलेला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप दी अबो पॅसेज है ना. विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट सम्स अप दी अबो पॅसेज. तर यामध्ये बघा जे डी नंबरचा ऑप्शन आहे, युनिसेफ हॅज एक्नॉलेज दॅट स्पोर्ट्स आर व्हेरी एसेन्शियल फॉर प्रोव्हाइडिंग फिजिकल ॲक्टिव्हिटीज टू चिल्ड्रन. ओके. पहिले जे स्टेटमेंट आहे इथे फक्त युनिसेफबद्दल बोललेलं आहे की युनिसेफ इज अन इंटरनॅशनल एजन्सी लुकिंग आफ्टर द नीड्स ऑफ चिल्ड्रन. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे ऑल लेवल्स ऑफ सोसायटी, ऑल शब्द आला म्हणजे काय एक्स्ट्रीम आहे आणि युनिसेफचा सुद्धा इथे उल्लेख नाही. त्यानंतर सी स्टेटमेंट चुकीचं आहे कारण की देर इज अ नीड टू एज्युकेट पॅरेंट्स अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्पोर्ट्स. ओके, हे जरी ट्रू स्टेटमेंट असेल पण युनिसेफबद्दल हा ओव्हरऑल पॅसेज आहे, त्यामुळे डी स्टेटमेंट इज द मोस्टली करेक्ट. त्यानंतर 6 नंबरचा पॅसेज आहे बघा,
ऑर्गनाइज स्पोर्ट्स अँड फिजिकल रिक्रिएशन प्रोव्हाइड्स ॲडोलसेंट्स अपॉर्च्युनिटीज फॉर सेल्फ एक्सप्रेशन. राईट, म्हणजे स्वतः जे आहे सेल्फ एक्सप्रेस जे चाइल्डहुडमध्ये केलं जातं तर ॲडोलसेंट एजमध्ये जे आहे किंवा एल्डरली स्टेजमध्ये जे आहे हे जे एक्सप्रेशन्स असतात तर हे कुठेतरी मनुष्य जो आहे तो विसरून जातो. त्याचबरोबर यंग पीपलसोबत कनेक्ट होण्यासाठी पण सुद्धा याला एक माध्यम म्हणून जे आहे तर ते वापरण्यात येऊ शकतं. ओके, तर या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ द इज द मोस्ट लॉजिकल कोरोलरी. मोस्ट लॉजिकल कोरोलरी म्हणजे तर्कसंगत असलेलं विधान खालीलपैकी कोणतं आहे. ओके, लॉजिकली कोरोलरीचा अर्थ काय होतो की तर्कसंगत असलेलं. ओके, तर्कासोबत सुसंगत असलेलं खालीलपैकी विधान कोणतं आहे. 6चा आन्सर असणार आहे बघा सी. ऑर्गनाइज स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन आर सिग्निफिकंट फॉर डेव्हलपिंग इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. इंटरपर्सनल कोणाकोणामध्ये असू शकतील तर बिटवीन अडोलसेंट्स असू शकतील, अमंग ॲडोलसेंट्स, अमंग एल्डरलीज अँड चिल्ड्रन, अमंग ॲडोलसेंट्स अँड चिल्ड्रन्स. ओके, विविध घटकांमध्ये जेव्हा इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलप होतात तर हे याचं कारण आहे स्पोर्ट्स आणि फिजिकल रिक्रिएशन. ओके, त्यानंतर 7 नंबरचा पॅसेज आहे बघा. ॲज अ प्रॉपर्टी ओनर यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर फायलिंग अ पर्सनल प्रॉपर्टी लिस्टिंग ईच इयर. ओके, पर्सनल प्रॉपर्टीच्या संदर्भात हा पॅसेज आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये कीवर्ड्स काय आहेत बघा. पर्सनल प्रॉपर्टी आहे, टॅक्सेबल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे दिलेलं आहे की ॲसेस्ट व्हॅल्यू किती असते प्रॉपर्टीची, या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. आता इथे विचारलेलं आहे बघा की पहिलं स्टेटमेंट आहे अ प्रॉपर्टी लिस्टिंग हॅज टू बी फाइल्ड ईच इयर. ठीक आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतर अन इंडिव्हिज्युअल मे ओन मोर दॅन वन बिझनेस लोकेशन्स. त्यानंतर अन इंडिव्हिज्युअल कॅन प्रोसेस मोर दॅन वन बिझनेस लोकेशन बट हॅज टू कंपल्सरीली फाईल. कंपल्सरीली हा एक असा आहे एक्स्ट्रीम वर्ड इथे आहे. त्यानंतर सी ऑप्शन करेक्ट आहे बघा इथे की अ प्रॉपर्टी ओनर हॅज टू फाईल प्रॉपर्टी लिस्टिंग फॉर ईच ऑफ हिज बिझनेस लोकेशन. ओके, जो प्रॉपर्टी ओनर असतो त्याला प्रत्येक आपल्या बिझनेससाठी जे आहे सेपरेटली जे आहे फाईल त्याचं लोकेशन्स अनुसार हे लिस्टिंग करावं लागतं. ओके, तर सी त्याचा आन्सर असणार आहे बघा 7 नंबरच्या पॅसेजचा. 8 नंबर पॅसेज खूप इझी बघा. बेसिकली जर तुम्ही इथे बघितलं तर एकदम स्मॉल टाईपचा पॅसेज आहे. अशा पॅसेजेसला बघा बेसिकली डिफिकल्ट टाईपचे ऑप्शन्स दिले जातात. जितका छोटा पॅसेज आला तेवढा लॉजिकल आणि ॲनालिटिकल टाईपमध्ये तो पॅसेज फ्रेम केलेला असतो आणि जितका लॉंग पॅसेज असेल तेवढे इझिली जे आहे बघा फॅक्च्युअल बेस्ड जे आहेत क्वेश्चन्स आपल्याला फ्रेम झालेले दिसून येतात. आता इथे बेसिकली काय विचारलेलं आहे की द प्रॅक्टिस ऑफ मॉर्गेज इज कॉमन इन द एरिया ऑफ हाऊस अँड व्हेकल परचेस. ओके, मॉर्गेजच्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. आता इथे विचारलेला आहे की व्हॅलिड अजम्पशन मोस्ट कोणता आहे. ॲझम्पशनच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. पहिलं ऑप्शन जे आहे बोथ मॉर्गेज अँड द मॉर्गेजर अन इन्शुरेबल इंटरेस्ट बोथ हॅव्हिंग इट फॉर सेपरेट रिझन्स. है ना, एक इंटरेस्ट जो आहे तो आकारला जातो. कशाच्या संदर्भात आकारला जातो कारण की त्याला वेगवेगळे कारणं असतात जे की पॅसेजमध्ये सुद्धा दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे की इफ ही इज द ओनर अँड ही इज द क्रेडिटर. ओके, अँड लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ द लोन. ठीक आहे, कुठपर्यंत ते एक्सटेंड जाऊ शकतं. त्यानंतर मार्केटचा जो ट्रस्ट असतो तो बेसिकली जो आहे तो इस्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेस हे जे इंटरेस्ट आहे हे इथे अप्लाय केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन आहे बघा पीपल यूज टू मॉर्गेज देअर हाऊसेस ॲज वेल ॲज देअर व्हेकल्स. हा सिम्पल फॅक्ट आहे पण हा मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन नाही. त्यानंतर द मॉर्गेज हेल्प्स बाय प्रोव्हाइडिंग लोन्स टू द मॉर्गेजी. ओके, तर हे सुद्धा सिम्पल स्टेटमेंट आहे. त्यानंतर द मॉर्गेजर इज द ट्रू ओनर ॲज ही हॅज द परचेस द थिंग्स. हे सुद्धा ट्रू स्टेटमेंट आहे पण बेसिकली इथे काय की ॲझम्पशन इथे विचारलेलं आहे. ओके, त्यामुळे हा जो रूल आहे की बेसिकली स्टेटमेंट हे ॲक्च्युअली करेक्ट आहे का पॅसेजच्या कंटेक्स्टमध्ये तर यस इट कॅन बी करेक्ट बट विचारलेलं काय क्वेश्चनमध्ये ते सुद्धा इथे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर 9 नंबरचा पॅसेज आहे बघा. बेसिकली स्पोर्ट्सच्या संदर्भात आहे की स्पोर्ट्स पर्सन जे असतात त्यांना आपण जवळपास हिरो समजतो. ते यूथला जे आहे चिल्ड्रनला जे आहे तर ते इन्स्पायर करण्याचं काम आपण करतात. आता इंडियामध्ये जर आपण बघितलं विराट कोहली आहे. ठीक आहे, वेगवेगळे जे स्पोर्ट्स पर्सन असतील. ठीक आहे, हे बेसिकली काय करतात बघा इन्स्पायर करतात. आता त्या संदर्भात एकदम इझी क्वेश्चन इथे आलेला आपल्याला दिसून येतो की व्हॅलिड ॲझम्पशन इथे विचारलेला आहे. हा विचारलेला आहे व्हॅलिड ॲझम्पशन.
याच्यामध्ये जे सेकंड ऑप्शन आहे बघा, स्पोर्ट्स हिरोज हॅज अ रोल्स टुवर्ड्स द बेटरमेंट ऑफ द चाइल्ड फ्युचर, है ना. म्हणजे त्यांचा एक महत्त्वाचा रोल बनतो. जेव्हा एखादा आयडियल इथे क्रिएट होतो तर त्या आयडियलवरती एक रिस्पॉन्सिबिलिटी तिथे असते की जर एखादा चाइल्ड जर त्याला हिरो कन्सिडर करत असेल तर तो त्याच्या लाईफमध्ये जे आहे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने, अवेअरनेस जनरेट करून किंवा मग सोशली आहे किंवा एज्युकेशनली आहे, फायनान्शियली आहे. ओके, तर तो तिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर सेकंड ऑप्शन इज द मोस्ट प्रॉब्ली करेक्ट आन्सर. आता एमध्ये जे आहे बघा, हिरोज फ्रॉम स्पोर्ट्स फाइंड मोर ॲडमायरर्स, ठीक आहे, हे तर चुकीचंच आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर 10 नंबरचा पॅसेज आहे बघा, द करन्सीज ऑफ द वर्ल्ड्स लार्ज इंडस्ट्रियल इकॉनॉमीज और हार्ड करन्सीज आर ऑलवेज इन द डिमांड अँड आर ट्रेडेड ॲक्टिवली. ओके, तर करन्सी जे आहे बघा, वर्ल्ड करन्सीज, ग्लोबल करन्सीज. ओके, मेजर करन्सीज आहेत बघा, इंडियन रुपी असेल किंवा डॉलर आहे, पाऊंड स्टर्लिंग आहे, युरो आहे, जॅपनीज येन आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या करन्सीज असतात बघा, राईट. तर या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर इथे विचारलेलं आहे की समसअप. आता समसअपचा अर्थ काय होतो, तर एकत्रितपणे कोणतं विधान जे आहे हे पूर्ण पॅसेजला समअप करतं. एका ओळीमध्ये जर पूर्ण पॅसेज सांगायचं आहे तर खालीलपैकी कोणतं विधान हे योग्य पद्धतीने हे एक्सप्रेस करतं, असा त्याचा अर्थ आहे बघा. तर इथे जे सी स्टेटमेंट आहे बघा, द करन्सीज ऑफ टॉप इंडस्ट्रियल इकॉनॉमीज डॉमिनेट मार्केट ॲक्टिव्हिटी, असं इथे लिहिलेलं आहे. ओके, आता या कंट्रीचं इथे मेन्शन नाही आहे, त्याच्यामुळे हे इथे आन्सर येणार नाही बीमध्ये. त्यानंतर एमध्ये जे दिलेलं आहे की टॉप इंडस्ट्रियल कंट्रीज हार्ड करन्सीचा वगैरे विषय आहे, तर ते सुद्धा पॅसेजशी तेवढं फारसं रिलेव्हंट नाही. त्यानंतर करन्सीज आर ट्रेडेड इन फॉरेन एक्सचेंज मार्केट, सिम्पल फॅक्ट आहे, पण मोस्ट जो इम्पॉर्टंट जर आपण म्हटलं सिग्निफिकंटली स्ट्रॉंग आर्ग्युमेंट जर म्हटलं तर सी ऑप्शन तिथे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर 11 नंबरचा पॅसेज आहे बघा, ब्राझिलियन गव्हर्नमेंटच्या संदर्भात आहे. ब्राझिलियन गव्हर्नमेंट जे आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसोबत रिजनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, ओके, या संदर्भात हा पॅसेज आपल्याला आलेला दिसून येतो. तिथे विचारलेलं आहे की वेगवेगळे जे कॉपरेशन आहे रिजन्ससोबत, ओके, किंवा एक्सचेंजिंग ऑफ मटेरियल्स असेल, मॅनेजमेंट असेल, नॅचरल रिसोर्सेसचं प्रोटेक्शन असेल. आपल्याला माहिती आहे की ब्राझीलमध्ये मेजरली ॲमेझॉन फॉरेस्ट आहे, वेगवेगळे मिनरल्स जे आहेत, ओके, रिसोर्सेस रिच कंट्री आपल्याला तिथे आढळून येते बघा. आता या संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे की रॅशनल ॲझम्पशन इथे काय विचारलेलं काय आहे की रॅशनल ॲझम्पशन. तर रॅशनल म्हणजे काय की एक तर्कशुद्ध असलेलं गृहीत काय आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कोणतं असं खालीलपैकी विधान आहे जे खूपच तार्किक पद्धतीने जे आहे त्याला गृहीत आपण धरलेलं आहे. तर इथे 11चा आन्सर असणार बघा डी, रिजनल कोऑपरेशन इज द की टू मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, है ना. जर रिसोर्सेस जर व्यवस्थित मॅनेज करायचे असतील त्यासाठी आपल्याला रिजनचा सपोर्ट घ्यावा लागेल. वेगवेगळे जे रिजन्स आहेत त्यांचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल, त्यावेळेसच त्या रिजनमध्ये असलेले रिसोर्सेस हे योग्य पद्धतीने काय होतील, मॅनेज होतील. ठीक आहे. सी ऑप्शन नाही आहे कारण की ब्राझिलियन गव्हर्नमेंट हॅज मेनी रिलेव्हंट डिपार्टमेंट्स. ओके, जास्त काही स्ट्रॉंग स्टेटमेंट नाही आहे बघा, वीक आर्ग्युमेंट आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संबंध येत नाही कारण की फारसं त्यांचं मेन्शन तिथे नाही आहे. ब्राझिलियन गव्हर्नमेंट इज पॉइज्ड टू रिइन्फोर्स कॉपरेशन. ओके, तर कॉपरेशन ते करणार आहे पण हे सुद्धा कसं आहे, वीक आर्ग्युमेंट आहे. याच्यानंतर याचा जो कंक्लुजन आपल्याला बघायला मिळतो तर तो हा आहे की रिजनल कॉपरेशन इज द की. ओके, त्यानंतर 12 नंबरचा पॅसेज आहे बघा, युनिसेफच्या संदर्भात आहे बघा की युनिसेफ जी आहे तर ही 1946 क्रिएट झाली होती. त्याचबरोबर फूड इमर्जन्सी हेल्थ केअर संदर्भात जे आहे लुडविग रॅचमॅनचा जो आहे बघा, पॉलिश बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे बघा, यांचा संदर्भ आपल्याला आलेला दिसून येतो. 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, इथे विचारलेला आहे की इन्फरन्स काय. आता इथे बेसिकली इन्फरन्स काय बघा, तर डी ऑप्शन आहे की युनिसेफ हॅज बीन अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ युनायटेड नेशन्स सिन्स इट फाउंडिंग इन 1946. आता इम्पॉर्टंट म्हणजे काय, कारण की ह्या संस्थेचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे कंटिन्युअसली आफ्टर 1946. ओके, बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की लुडविग रॅचमॅन फर्स्ट चेअरमॅन, पण हा फक्त एक फॅक्ट आहे बघा, त्याच्यातला काय आहे, फॅक्ट आहे. त्यामुळे ॲज इट इज जेव्हा फॅक्ट येतात पॅसेजमध्ये तर तो त्याचा आन्सर नाही आहे. त्यानंतर युनिसेफ प्रोव्हाइडेड फूड अँड हेल्थ केअर टू चिल्ड्रन. ओके, हा सुद्धा याच्यामध्ये काय फॅक्ट आहे, फर्स्ट स्टेटमेंट सुद्धा फॅक्ट आहे. ओके, आणि जे ॲनालिटिकल कंक्लुजन आहे, जे इन्फरन्स आहे, इथे काय तर डी ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पॅसेज नंबर 13 आहे बघा. पॅसेज नंबर 13 मध्ये जे आहे बेसिकली आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि EPFO, ओके, EPFOच्या संदर्भात हा पॅसेज आपल्याला बघायला मिळतो. तर इथे विचारलेला आहे की
विच वन ऑफ द फॉलोइंग द मोस्ट रॅशनल ॲझम्पशन, रॅशनल अँड क्रिटिकल ॲझम्पशन असं इथे विचारलेलं आहे. याचा आन्सर ए असणार आहे की कारण की देर इज सबस्टॅन्शियल अनक्लेम्ड अमाऊंट लाईंग विथ द EPFO. ओके, तेवढं जरी स्ट्रॉंग स्टेटमेंट नसेल ए स्टेटमेंट तरी सुद्धा कंपॅरेटिव्हली जेव्हा आपण बघतो ॲज कम्पेअर टू बी, सी आणि डी तर आपल्याला ते स्ट्रॉंग म्हणून बघता येतं. आता समजा बी मध्ये काय दिलेलं आहे, द EPFO इज अ पब्लिक ट्रस्ट, तर हे सुद्धा चुकीचं आहे, एकदम म्हणजे वीक आर्ग्युमेंट आहे बघा. त्यानंतर द गव्हर्नमेंट शुड इन्क्रीज द रिटर्न्स ऑफ PF बॅलन्सेस. ठीक आहे, द मॅनेजमेंट ऑफ EPFO शुड बी प्रायव्हेटाइज. आता हे सी आणि डी कसे आहेत, इरिलेव्हंट आहे. बी ऑप्शन कसं आहे, वीक आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे जे उर्वरित आहे जरी ते वीक वाटत असेल पण तोच एक पर्याय आहे आपल्याकडे, राईट. म्हणून मोस्ट प्रॉब्लेम आन्सर काय असेल त्याचं ए. त्यानंतर पॅसेज नंबर 14 आहे बघा, ट्रेडिंग अँड डेव्हलपमेंट इज अ फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मानवी संसाधनला कशा पद्धतीने मॅनेज केलं जातं या संदर्भात हा पॅसेज आहे. एकदम इझी पॅसेज आहे बघा. तर 14चा आन्सर काय असणार बघा, बी असणार आहे. विचारलेला आहे की समसअप. ओके, समअप इथे विचारलेला आहे आणि इथे आन्सर जे आहे बघा बी आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एंडोवर्स टू इम्प्रूव्ह ह्युमन परफॉर्मन्सेस. ओके, मॅनेजमेंटमुळे काय होतं की ह्युमनचा परफॉर्मन्स इथे इन्क्रीज होतो. हे ऑप्शन नाही आहे कारण की इथे सिम्पल फॅक्ट दिलेला आहे आणि इथे सी ऑप्शन का नाही आहे तर मे नेहमी इथे सांगितलेलं आहे की ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट असते. ठीक आहे, पण इथे जे समिंग अप जे आहे बघा, समसअप काय करतं ॲनालिटिकल पद्धतीने, तर बी ऑप्शन आहे. त्यानंतर इथे 15 नंबरचा पॅसेज आहे बघा, प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट. बरोबर, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट जेव्हा क्रिएट केला जातो त्याची एक लाईफ सायकल ठरलेली असते, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. ओके, मॅन्युफॅक्चरिंगपासून जी ती लाईफ सायकल जी आहे ती सुरू होत असते. आता इथे बेसिकली विचारलेलं आहे बघा की लॉजिकल आणि रॅशनल अझम्पशन काय, असं इथे विचारलेलं आहे बघा. तर इथे बेसिकली ए आन्सर त्याचा असणार आहे की प्रोडक्ट PLM कीप्स द ट्रॅक ऑफ अ प्रोडक्ट विच हेल्प्स कंपनीज एक्सपांड देअर एंटरप्राइज. एखादा प्रोडक्ट ट्रॅक झाल्यामुळे काय होतं बेसिकली तर त्या एंटरप्राइजचं एक्सपान्शन होतं. ओके, सेकंड स्टेटमेंट का नाही आहे कारण की इथे दिलेलं आहे की PLM प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट बिझनेस इन्फॉर्मेशन अबाउट अ प्रोडक्ट. ओके, हा त्याचा एक सब पार्ट आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनमुळेच काय होतं, ह्या आपल्याला त्या गोष्टी ट्रॅक करतात आणि ट्रॅक केल्यामुळे काय होतं की एंटरप्राइज जी आहे तर ती वाढते. ओके, त्यानंतर आहे बघा PLM इज अ मॅनेजमेंट सर्व्हिस विच मॅनेजेस द लाईफस्टाईल ऑफ अ प्रोडक्ट. ओके, बेसिकली शॉर्टमध्ये डिस्क्राईब केलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे 15चा आन्सर काय आहे तर ए आहे. 16 नंबरचा पॅसेज बघा, परपेच्युअल मोशन. ओके, सातत्याने एखाद्या मशीनला जर वर्क करायचं असेल तर परपेच्युअल मोशन जे आहे ते तिथे गरजेचं असतं. या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. आता इथे विचारलेलं आहे की फ्रिक्शनचा वगैरे संदर्भ दिलेला आहे आणि लॉजिकली कोरोलरी. ओके, असं इथे विचारलेलं आहे. तर बी ऑप्शन जे आहे बघा 16 मध्ये बी, अ मशीन दॅट कॅन वर्क परपेच्युअली विदाउट रिक्वायरिंग एनी एनर्जी कॅन नेव्हर बी मेड. आता बरेच वेळेस पॅसेजमध्ये असे सुद्धा स्टेटमेंट असतात जिथे तुम्हाला करेक्ट आन्सरमध्ये सुद्धा एक्स्ट्रीम वर्ड मिळेल बघा. ओके, एनी. आता जनरली असे स्टेटमेंट कधी योग्य असतात जेव्हा खूपच युनिव्हर्सल ट्रूथ असेल, जसं सायन्समधले काही फॅक्ट्स असतील. ओके, किंवा खूपच जे ह्युमन युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहे की व्हायलन्स ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर, तर आता असे जे काही खऱ्या गोष्टी असतात तर याला जनरल एक्स्ट्रीम स्टेटमेंट, हे एक्स्ट्रीम वर्ड्स जे आहेत तर हे यूज केलेले असतात. ओके, त्यामुळे याचा आन्सर काय असणार बघा बी आहे. ठीक आहे, त्यानंतर 17 नंबरचा पॅसेज आहे बघा, लोकसभा असेंब्लीच्या संदर्भात आहे की इंडियाचे बायकॅमरल लेजिस्लेचर आहे बघा, इथे बायकॅमरल पार्लिमेंट आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की इथे बेसिकली संसद भवन जे आहे तर हे न्यू दिल्लीमध्ये आहे. ओके, तर थोडीशी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे विचारलेलं आहे की बेसिकली की समसअप काय करतं. ओके, 17 नंबरच्या क्वेश्चनमध्ये याचा आन्सर असणार बघा सी, मेंबर्स ऑफ लोकसभा आर चूजन थ्रू डायरेक्ट वोटिंग. ओके, आता इथे 2 हाऊसेस आहे पहिल्या याच्यामध्ये, हा कसा आहे हा जनरल फॅक्ट आहे. त्याचबरोबर इंडियन पार्लिमेंट इज बायकॅमरल इन स्ट्रक्चर, हा सुद्धा काय बेसिक फॅक्ट आहे. बट द मेंबर्स ऑफ लोकसभा आर चूजन थ्रू डायरेक्ट वोटिंग, हा इथे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. लोकसभा इज ऑल्सो नोन ॲज असेंब्ली ऑफ द पीपल. ओके, तर इथे तुम्हाला असे प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम चुकतात बघा. ओके, जेव्हा खूपच लॉजिकली आणि ॲनालिटिकली चारही ऑप्शन्स हे फ्रेम असतात
आणि त्याचबरोबर तुम्हाला विच इज द मोस्ट लॉजिकली करेक्ट और ॲनालिटिकली करेक्ट. तर अशा वेळेस काय करायचं, युटिलिटीचा रूल फॉलो करायचा. कोणता रूल, युटिलिटीचा. ओके, तर अशी कोणती गोष्ट आहे जी ॲनालिटिकली याच्यामधून डिराईव्ह केलेली आहे. पहिले हा क्रायटेरिया तिथे फुलफिल करायचा. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया असा असेल की कोणता ऑप्शन असा आहे ज्याच्यामधून खूपच उपयोगीजनक म्हणजे युटिलिटी बेस्ड आपल्याला आर्ग्युमेंट्स हे बघायला मिळतं. ठीक आहे, आता बघा इथे अनेक कीवर्ड यूज केलेले आहेत. लोकसभा, त्यानंतर मेंबर्स आहेत, वोटिंग आहे, राईट. तर बेसिकली जास्त कीवर्ड्स जे आहेत हे काय सांगतात की धिस स्टेटमेंट इज द मोस्ट ॲनालाइज स्टेटमेंट अमंग द ऑल 4. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा, 17चा सी असणार आहे. त्यानंतर बघा 18 नंबरचा पॅसेज आहे चाइल्ड लेबरच्या संदर्भात आहे बघा की चाइल्ड लेबरच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर याचा आन्सर असणार आहे बघा सी. चिल्ड्रन वर्किंग फॉर मनी डू नॉट गेट ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप मेंटली अँड फिजिकली. ओके, बेसिक रिझन ते सांगितलेलं आहे पॅसेजमध्ये की चाइल्ड लेबर, ओके, लेबरचा फोर्स असल्यामुळे ह्या गोष्टी इथे डेव्हलप होत नाही. कोणत्या, मेंटल आणि फिजिकल. फर्स्ट ऑप्शन का नाही आहे, कारण की इथे फुल टाईम पार्ट टाईम ॲक्टिव्हिटीज, ओके, चाइल्ड हू वर्क आर एंगेज्ड इन, ओके, खूपच इलॉजिकल स्टेटमेंट आहे बघा. बी ऑप्शनमध्ये दिलेला आहे की मोस्ट ऑफ द चाइल्ड लेबरर्स बिलॉंग टू द पुअर फॅमिली बॅकग्राऊंड्स. ओके, हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यानंतर डी स्टेटमेंट जे आहे, गव्हर्नमेंट इज मेकिंग अ लॉट ऑफ एफर्ट्स टू कप द प्रॅक्टिस ऑफ द चाइल्ड लेबर. ओके, तर इथे जे आहे बघा बेसिकली तुम्हाला गव्हर्नमेंटचा ॲन्सर इथे संदर्भ इथे येत नाही. ठीक आहे, त्यामुळे जे सेकंड आहे बघा इथे दिलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे ॲक्च्युली काय होतं. तर थर्ड आणि फोर्थ लाईन तुम्ही इथे बघू शकतो की द प्रॅक्टिस डिप्राइव्ह चिल्ड्रन ऑफ द चाइल्डहूड हार्मफुल देअर टू फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट. ठीक आहे, 18चा आन्सर काय असणार आहे तर सी असणार आहे. 19 नंबरचा पॅसेज जो आहे बघा हा हंटिंग ऑफ वाईल्ड बोर्स. ओके, हे बोर्स असतात बघा, वाईल्ड बोर्स. ओके, जनरली त्यांना हंट केलं जातं, या संदर्भात हा पॅसेज आहे. 19चा आन्सर असणार आहे बघा सी. द वाईल्ड बोर्स आर एफेक्टिंग द लाईव्हलीहूड ऑफ फार्मर्स. ओके, कारण की शेतामध्ये जाऊन जे आहे बघा जे नुकसान करण्याचं जे कारण आहे तर हे वाईल्ड बोर्स याला रिस्पॉन्सिबल असतात, राईट. या संदर्भात हा पूर्ण पॅसेज इथे आहे. ठीक आहे, तर इथे विचारले पण तेच आहे 19मध्ये की समसअप. ओके, त्यानंतर 20 नंबरचा पॅसेज आहे बघा, दो इंडिया इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन. ओके, त्यानंतर डेमोक्रेसीला आणि सिव्हिलायझेशनला, ओके, दोन्हीचा संदर्भ इथे दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल गोल्स अचीव करण्यासाठी डेमोक्रेसीला जे कंटिन्युअसली फंक्शन करावं लागेल. ओके, त्यानंतर इथे विचारलेला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट सम्सअप. ओके, याचा आन्सर असणार आहे बघा डी. ॲस्पिरेशन्स कॅन बी फुलफिल्ड बाय फॉलोइंग द गाईडलाईन्स फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. ॲस्पिरेशन्स कोणाचे तर मग लोकांचे ॲस्पिरेशन्स. ओके, ओव्हरऑल तेच आहे बघा याचा क्रक्स. ठीक आहे, आता इथे व्हेरी सक्सेसफुल जे आलं बघा तर इथे बेसिकली हा काय तर हा एक्स्ट्रीम वर्ड आहे, तर इथे हे आन्सर नसणार. इथे 1950चं एक्झाम्पल दिलेलं आहे, हे सुद्धा इथे आन्सर नसणार. त्यानंतर ओल्डेस्ट सिव्हिलायझेशनबद्दल इथे सांगितलेलं आहे, तर हे सुद्धा इथे आन्सर नसणार. त्यामुळे 20चा आन्सर काय आहे तर डी आहे. त्यानंतर 21 नंबरच्या पॅसेजवरती या. बेसिकली हा जो पॅसेज आहे बघा हा ॲपॅरल इंडस्ट्री आणि IT सेक्टर. ओके, IT सेक्टर जे आहे डिजिटल सेक्टर हे ॲपॅरल इंडस्ट्रीला कसं रिफॉर्म करू शकतं, कसं अजून स्ट्रेंथन करू शकतं. त्यानंतर जे सप्लाय चेन्स आहेत, ओके, आणि ज्या कन्झ्युमरच्या चेन्स आहेत, सर्व ठिकाणी जे आहे बेनिफिट जे आहे IT सेक्टर हे प्रोव्हाइड करू शकतं. तर कोणत्या इंडस्ट्रीला तर ॲपॅरल इंडस्ट्रीला. या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बघा की क्रिटिकल मॅसेज असं विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, क्रिटिकल मॅसेज. ओके, की पॅसेजमधून जो मॅसेज क्रिएट केलेला आहे यापैकी सर्वात इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट मॅसेज कोणता आहे. तर एकदम इझी बघा याचा आन्सर. 21चं काय असणार आहे तर डी असणार आहे की टेक्नॉलॉजी कॅन कॉन्ट्रीब्यूट इन ओव्हरऑल ग्रोथ ऑफ ॲपॅरल इंडस्ट्री. ओव्हरऑल ग्रोथ म्हणजे बॅकवर्ड्स ग्रोथ, त्यानंतर फॉरवर्ड ग्रोथ, सप्लाय लिंकेजेस, कन्झ्युमर लिंकेजेस, सगळ्या गोष्टी इथे काय होणार, ग्रो होणार. आता फर्स्ट ऑप्शन का नाही आहे तर रोल ऑफ IT इन ॲपॅरल इंडस्ट्री, खूप जनरल आणि वीक स्टेटमेंट आहे. त्यानंतर बी ऑप्शन काय तर द नीड फॉर मॉडर्नायझेशन ऑफ द ॲपॅरल इंडस्ट्री. ओके, पण हा मॅसेज नाही आहे, हे काय, हे कारण आहे. देर इज अ नीड. ओके, पॅसेजचा आर्ग्युमेंट हेच आहे की ते नीड आहे, म्हणजे ओव्हरऑल काय इथे कारण इथे सांगितलं आहे. इट इज नॉट द मॅसेज, त्यामुळे बी आन्सर नाही आहे. त्यानंतर सी सांगितलेला आहे की द इंडियन ट्रॅडिशनल ॲपॅरल इंडस्ट्री. ट्रॅडिशनचा संबंधच येत नाही बघा इथे. ओके, तशा काही गोष्टी इथे मेन्शन केलेल्या नाही. ओके, त्यानंतर बघा पॅसेज नंबर 22
इथे विचारलेलं आहे की क्रायसिस विद इन द युनिव्हर्सिटीज कॅम्पसेस. ओके, युनिव्हर्सिटीमधले जे काही क्रायसिस होता त्यामुळे पॉलिटिक्स कसं ओरिजिन होतं आणि पॉलिटिक्स हे कसं ट्रान्सफॉर्म करतं. ओके, याबद्दल हा पॅसेज ओव्हरऑल आपल्याला बघायला मिळतो. आता इथे विचारलेलं आहे की मोस्ट करेक्टली सम्स अप मोस्ट करेक्टली असं इथे विचारलेलं आहे. त्याचा आन्सर सी असणार आहे बघा की पॉलिटिक्स अरायझेस करेक्टिव्हली फ्रॉम शेअर्ड आयडियाज. ओके, बाकीचे स्टेटमेंट जर तुम्ही बघितले हे खूप शॉर्ट आहेत आणि वीक आर्ग्युमेंट्स आहेत. त्यानंतर 23 नंबरचा पॅसेज आहे बघा, सायबर अटॅक्स अगेन्स्ट इंडियन कंपनीज. या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. ओके, तर इथे विचारलेलं आहे की ॲझम्पशन्स कोणते. ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ॲझम्पशन्स. तर डी याचा आन्सर असणार आहे बघा की इन्सेंटिव्ज अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर पीपल हॅज द कॅपेबिलिटी ऑफ प्रोड्युसिंग बेटर सायबर सिक्युरिटी अँड इंडिया, है ना. तर बेसिकली पॅसेजमध्ये हेच सांगितलेलं आहे बघा. जर तुम्ही पॅसेज जर व्यवस्थित वाचला तर पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेले यूथ यांच्याकडे अनेक टाईपच्या सायबर स्किल्स ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत किंवा तो स्कोपसुद्धा आहे की या स्किल्स आपण त्यांना देऊ शकतो, त्या आपण त्यांच्यामध्ये क्रिएट करू शकतो. पण याच्यासाठी काय लागेल तर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज लागतील, फायनान्शियल इन्सेंटिव्स तिथे लागतील. त्याच्यानंतरच हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे यूथचं ॲज अ स्किल्ड सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट याच्यामध्ये ते होऊ शकतं. ओके, तर 23चा आन्सर का असणार आहे तर डी असणार आहे. त्यानंतर 24 नंबरच्या पॅसेजमध्ये बघा इथे विचारलेलं आहे की डिझायरेबल अँड रिझल्ट्स आर नॉट इंडिपेंडेंट. ओके, तर फिलॉसॉफिकली इथे थोडासा टच दिलेला आहे. तर इथे विचारलेलं आहे बघा की डिसिप्लिनचा इथं संदर्भ दिलेला आहे की डिसिप्लिन ही रुटीन टास्क कशी क्रिएट करते आणि इनोव्हेशनचा इथे फारसा संबंध नाही बघा. इनोव्हेशन हा कीवर्ड तुम्हाला जनरली तिथे सापडत नाही, त्यामुळे बी ऑप्शन इथे एलिमिनेट होऊन जातं ॲटोमॅटिकली. त्यानंतर उर्वरित जे ऑप्शन्स आहेत बघा सी आणि डी, तर इथे तुम्हाला बघायला मिळतं की इनोव्हेशन्सचा पुन्हा वापर केलेला आहे, त्यामुळे सी ऑप्शन्स पण इथे डिलीट होऊन जातं. डी ऑप्शन करेक्ट आहे बघा इथे, कारण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स रेड्यूस टाइम टेकन फॉर रुटीन टास्क, म्हणजे ज्याला आपण SOP असं म्हणतो, राईट. तर कोणत्याही एका ऑर्गनायझेशनमध्ये डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची असते. जे रुटीन टास्क असतात त्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेशन रूल्स जर फ्रेम ऑलरेडी असतील तर जे रुटीन टास्कची जी इफिशियन्सी आहे ती वाढते आणि जो लागणारा जो वेळ आहे तो ऑटोमॅटिकली काय होतो तर कमी होऊन जातो. त्याच्यामुळे 24 नंबरचा आन्सर का असणार आहे तर डी असणार आहे. त्यानंतर 25 नंबरचा पॅसेज बघा, ट्रूथ कॅनॉट बी रिगार्डेड ॲज द ॲब्सोल्यूट डिफेन्स. ओके, आता ट्रूथच्या संदर्भात ओव्हरऑल पॅसेज आहे बघा इथे. ठीक आहे, तर इथे बेसिकली याचा आन्सर जे आहे बघा इन्फरन्स इथे विचारलेला आहे आणि याचा आन्सर असणार आहे बघा सी. ट्रूथ्स कॅन बी मिसयूज्ड फॉर हार्मिंग रेप्युटेशन ऑफ द पर्सन. ओके, हे इथे सर्वात स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 26 नंबरच्या पॅसेजवरती या इथे जे आहे इट इज रॉंग टू लेबल क्वेश्चनिंग ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सच ॲज इकॉलॉजिकल फंडामेंटलिझम. ओके, फंडामेंटलिझम म्हणजे काय, जेव्हा एखादी इकॉलॉजिकल मुवमेंट ही एक्स्ट्रीम लेवलला जाते फॉर द सेव्हिंग ऑफ द इकॉलॉजी, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं इकॉलॉजिकल फंडामेंटलिझम. ओके, जसं आता बघा रिसेंटली ज्या घटना घडलेल्या आहेत करंट अफेअर्समध्ये तुम्ही बघितलं असेल की मोनालिझा यांची जी ओरिजिनल पेंटिंगची जी कॉपी होती त्याच्यावरती इंक वगैरे फेकण्यात आली बघा म्युझियममध्ये, राईट. तर ह्या टाईपचं तिथे शाऊट करण्यात आलं. तिथे काय शाऊट करण्यात आलं की सेव्ह अवर एन्व्हायरमेंट. तर अशा ॲक्टिव्हिटीज करून काय केलं जात आहे की जो कल आहे हा इकॉलॉजिकल फंडामेंटलिझमकडे चाललेला आहे. ठीक आहे, तर 26 नंबरच्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल. तर इथे बघा द अथॉरिटी डज नॉट लाईक क्वेश्चनिंग ऑफ डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स. ओके, जर क्वेश्चनिंग जर इथे केली तर अल्टिमेट त्याचा रिझल्ट काय असेल तर तिथे आपल्याला एक्स्ट्रीम यूज ऑफ अथॉरिटी हा बघायला मिळेल. ओके, हे ओव्हरऑल त्याचा क्रक्स आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर जॉर्ज बर्नार्ड शॉ. ओके, जॉर्ज बर्नार्ड शॉ. ठीक आहे, GB शॉ जे आहेत बघा यांच्या संदर्भात यांनी एक इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की टूथ एक. ओके, एखाद्या व्यक्तीला जर समजा दातदुखीचा जर त्रास असेल, एखाद्याचा टूथ समजा एक होत असेल तर त्याला असं वाटतं की ज्यांच्या टूथमध्ये त्रास नाही आहे, ओके, ज्यांच्या दातामध्ये त्रास नाही होत तर ते सगळे खुश लोक आहेत. ओके, ते सगळे हॅप्पी आहेत. आणि ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये समजा त्रास होतो तर तो एक स्वतःच दुःखी आहे. अशी जी एक्झाम्पल आहे बघा त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके, द पॉवर्टीला त्यांनी रिलेट केलेलं आहे बघा इथे. कशाला, पॉवर्टीला. आता उदाहरणार्थ त्यांचं असं म्हणणं आहे की एखादा व्यक्ती जर गरीब असेल तर त्याला असं वाटतं की जे लोक श्रीमंत आहेत तर ते सर्व खुश आहेत
आणि तो व्यक्ती स्वतः गरीब असल्यामुळे तो दुःखी आहे असा त्याचा अर्थ होतो. तर तसं नसतं, कारण की रियालिटी आणि थॉट या दोन्हीमध्ये काय असतो, फरक असतो. ठीक आहे, कारण की जे श्रीमंत लोक असतील त्यांना वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स असू शकतात. गरजेचे नाहीत की ते सिमिलर असतील, पण ते सुद्धा सफरिंगमध्ये असतील. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा, इथे इन्फरन्स विचारलेला आहे 27मध्ये. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. म्हणजे हे जे बेसिकली अजम्पशन आपल्याकडून केलं जातं बऱ्याचशा ह्युमन्सकडून, की जे गवत आहे, ओके, ॲक्च्युली हे इंग्लिशमधलं एक प्रोवर्ब आहे की ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साईड. म्हणजे नेहमी पलीकडचं जे वस्तुस्थिती असते तर ती नेहमी चांगली दिसते ॲज कम्पेअर टू आवर ओन कंडिशन. त्यानंतर बघा 28 नंबरचा पॅसेज आहे, ग्लोबलायझेशन इज कन्सर्ड विथ द फोर्सेस दॅट हॅव मेड अस वर्ल्ड स्मॉलर. ठीक आहे, ग्लोबलायझेशनच्या संदर्भात आहे की जेव्हा ओरिजिनली ग्लोबलायझेशन हे अस्तित्वात आलं तेव्हा त्याला खूप चांगले पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाले. असं म्हटलं जात होतं की ग्लोबलायझेशनमुळे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते जगामधली युद्ध असतील, जगामधला जो व्यापाराची तूट आहे, सगळ्या गोष्टी ते सॉल्व्ह होतील. खूप पॉझिटिव्हली त्याला बघण्यात आलं होतं. पण रिसेंटली आपल्याला बघायला मिळतं की याच्यामधून जे आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स इथे जनरेट होत आहे. करन्सीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डिव्हॅल्युएट होत आहेत, ट्रेडमध्ये डिफिसिट्स क्रिएट होत आहेत. ठीक आहे, तर त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. इथे विचारलेला आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स काय असेल. तर इथे जे आन्सर आहे बघा, याचा आन्सर असणार आहे 28चा डी असणार आहे. इन पास्ट ग्लोबलायझेशन वॉज कन्सिडर्ड ग्रेट कम्पेअर्ड टू द प्रेझेंट. ओके, आता सी मध्ये जे आहे बघा, इन पास्ट द इंटरनेटचा संबंध नाही आहे, त्यामुळे इंटरनेट सी ऑप्शन तिथे नाही आहे. ग्लोबल टुरिझम याचा पण इथे रिलेव्हन्स नाही ॲज कम्पेअर्ड टू द पॅसेज. त्यानंतर 29 नंबरचा पॅसेज इथे विचारलेला आहे की लॉजिकल इन्फरन्स मोस्टली काय असेल. 29 नंबरच्या मध्ये बघा, सी ऑप्शन इथे करेक्ट आहे की द गव्हर्नमेंट इज एनकरेजिंग FDI. FDI काय एनकरेज केला जातोय, कारण की टेक्नॉलॉजी इथे आणायची आहे, बाकीच्या सेक्टर्समध्ये जे आहे इम्प्रूव्हमेंट इथे घडून आणायचं आहे. त्यानंतर 30th नंबरच्या क्वेश्चनवरती या पॅसेजवरती इथे जे आहे बघा, ब्रिटन आणि ब्रिटॉन्स. ओके, आता ब्रिटॉन्स हा जो शब्द आहे की पर्टिक्युलर एका सेक्शन ऑफ द पॉप्युलेशनला हा शब्द डिनोट केला जातो. जसं की जे यूथ आहे, ओके, किंवा जे अडल्ट्स असतील, जे एल्डरली असेल त्यांना एल्डर ब्रिटॉन्स, आणि त्याचबरोबर असं जे आहे इथे यंग ब्रिटॉन्स जे आहे असे शब्द इथे दिलेले आहे. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे बघा बेसिकली की मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन कोणतं आहे. याचा आन्सर असणार बघा बी, यंगर ब्रिटॉन्स अँड एल्डर ब्रिटॉन्स हॅव डिफरंट कन्सर्न्स. ओके, ए ऑप्शनमध्ये फक्त यंगर ब्रिटन्सचा संदर्भ बघायला मिळतो, सी ऑप्शनमध्ये फक्त एल्डर ब्रिटन्सचा संदर्भ बघायला मिळतो, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन कसे आहे, चुकीचे आहे. त्यानंतर लिव्हिंग EU इज अ रॉंग चॉईस फॉर ब्रिटन. इथे ब्रिटॉन्सचा उल्लेखच नाही, त्यामुळे डी ऑप्शन सुद्धा इथे इनकरेक्ट आहे. त्यामुळे 30चा आन्सर काय असणार आहे तर बी. त्यानंतर 31 नंबरचा पॅसेज आहे बघा, इलेक्टोरल रिफॉर्म्स, म्हणजे जे वोटिंग सिस्टीम आहे इंडियामध्ये त्यामध्ये कोणकोणते रिफॉर्म्स हे झाले पाहिजे, कोणकोणत्या अडचणी तिथे येतात, त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. 31 मध्ये विचारलेला आहे बघा की क्रिटिकल आणि रॅशनल इन्फरन्स मेजरली काय आहे. रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स कोणतं विधान हे सांगतं. त्यामुळे याचा आन्सर असणार बघा सी, ॲट प्रेझेंट इलेक्शन एक्सपेन्सेस इज अ मेजर इश्यू. ना फायनान्सचा जो प्रॉब्लेम आहे बघा की पार्टी फंडिंग आहे, क्राऊड फंडिंग आहे, तर कोणत्या माध्यमातून या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यावरती फिक्स लॉज आपल्या इकडे नाही आहे. ठीक आहे, तर सी त्याचा आन्सर इथे असणार आहे बघा. त्यानंतर 32 नंबरचा जो पॅसेज आहे बघा, हा RBIच्या संदर्भात आहे. इथे जे आहे बघा RBI आणि इन्फ्लेशन, ओके, या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आपल्याला इथे बघायला मिळतो. आता इथे विचारलेला आहे की लॉजिकल कोरोलरी इथे मेजरली काय असेल. लॉजिकल कोरोलरी, तर लॉजिकल कोरोलरी इथे जे आहे बघा डी स्टेटमेंट आहे, तर RBI कॅन डू व्हेरी लिटिल टू कंट्रोल द इन्फ्लेशन. कारण की जे काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, जसं कन्झ्युमरची डिमांड असेल, ओके, सप्लाय ऑफ फूड असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, किंवा व्हॅल्युएशन ऑफ ओन करन्सी ॲज कम्पेअर्ड टू अदर फॉरेन करन्सी, हे नेहमी चेंज होत राहणार. त्याच्यामुळे इट इज लिटिल फॉर द RBI विच कॅन डू फॉर द कंट्रोल ऑफ द इन्फ्लेशन. त्यानंतर 33 नंबरचा पॅसेज आहे बघा, इथे एक बॉलिवूडची उपमा दिलेली आहे बघा इथे की बॅड गाय ऑलवेज विन्स ओव्हर द गुड कॉप्स. ओके, तर इथे मूवीचा संदर्भ इथे आपल्याला बघायला मिळतो की मेनी फिल्म्समध्ये जे आहे, हॉलिवूड असेल किंवा बॉलिवूड असेल, आपल्याला ह्या गोष्टी इथे बघायला मिळतात.
त्याच पद्धतीने FDI आणि डिफेन्सचा सुद्धा इथे खाली मेन्शन केलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये बेसिकली FDIचा हा पॅसेज असल्यामुळे डी ऑप्शन तिथे नसणार मूवीचं, ठीक आहे. आणि FDI जर इथे असेल तर इथे सी ऑप्शन पण नसणार, कारण की इथे फक्त FDI पॉलिसीबद्दल बोललेलं आहे, इतर कोणताही तिथे कीवर्ड नाही आहे. त्यानंतर बी ऑप्शन इथे का करेक्ट आहे, कारण की इथे द FDI पॉलिसी मस्ट बी एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग द डिफेन्स सेक्टर. FDI पॉलिसी आणि त्याचबरोबर डिफेन्स सेक्टर ह्या दोन्ही कीवर्डचा जो संबंध आहे आपल्याला बी ऑप्शनमध्ये बघायला मिळतो. ए ऑप्शनमध्ये जे आहे बघा, द FDI पॉलिसी इज एम्ड ॲट इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, FDI याचा अर्थ इन्व्हेस्टमेंटच होतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्यामुळे ते फारसं सेन्स बनवत नाही फर्स्ट स्टेटमेंट. ओके, त्यामुळे ए स्टेटमेंट सुद्धा इथे चुकीचं आहे. बी स्टेटमेंट कसं आहे ते इथे करेक्ट आहे. त्यानंतर 34 नंबरचा पॅसेज आहे बघा. इथे विचारलेलं आहे की जे करप्शन आहे बघा, करप्ट कॅपिटलिस्ट, ओके, तर यांची संख्या वाढत गेलेली आहे. पण जसं जसं सस्टेनेबल क्लीन इंडस्ट्रीज ज्या फॉर्म होत गेल्या, ज्या एन्व्हायरमेंटली फ्रेंडली इंडस्ट्रीज आहेत, तसं तसं जे करप्शन आहे बघा कॅपिटलिस्ट लोकांमध्ये, तर हे कसं होत गेलं, कमी होत गेलं. हे मेजरली आपल्याला कधी बघायला मिळतं तर 2010 आणि 2016च्या नंतर बघायला मिळतं, ठीक आहे. त्यानंतर इथे विचारलेलं आहे बघा 34 मध्ये की ॲझम्पशन कोणतं आहे, मोस्ट ॲक्युरेट ॲझम्पशन. तर याचा आन्सर सी असणार आहे बघा की द कॅपिटलिस्ट फ्रॉम द क्लीन इंडस्ट्रीज आर गुड कॅपिटलिस्ट, असं ॲझ्युम केलेलं आहे पॅसेजमध्ये. इट इज नॉट द करेक्ट फॅक्ट. ओके, असं तुम्ही इन्फरन्स नाही करू शकत, असं तुम्ही फक्त ॲझ्युम करू शकता. त्यामुळे 34चा आन्सर काय असणार आहे तर सी असणार आहे. त्यानंतर 35 नंबरचा पॅसेज बघा, श्रीलंकेच्या संदर्भात आहे की श्रीलंकेमुळे मध्ये जे क्रायसिस वगैरे झालेले आहेत, त्यानंतर मिलिटरी इंटरफरन्स झालेला आहे, कॉन्फ्लिक्ट झालेले आहेत, त्यामुळे श्रीलंकामध्ये रेफ्युजीची संख्या कशी आहे, वाढलेली आहे. ओके, त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ दी फॉलोइंग इज द मोस्ट क्रिटिकल अँड इम्पॉर्टंट मेसेज. इथे बी ऑप्शन असणार आहे बघा, श्रीलंकन रेफ्युजीज विल हॅव डिफिकल्टी गोईंग बॅक. एकदा रेफ्युजीज तिथून निघाले, पुन्हा जर त्यांना त्यांच्या देशामध्ये जर वापस जायचं म्हटलं, परत जायचं म्हटलं, तर ज्या सर्व्हिसेस, ज्या ॲम्युनिटीज, ज्या काही एज्युकेशन हेल्थ सर्व्हिसेस त्यांना मिळत होत्या तर त्या त्यांना तिथे मिळणार नाही, किंवा ते मिळणं खूप तिथे अवघड असेल. त्याचबरोबर जे एम्प्लॉयमेंट आहे तर त्याची सुद्धा तिथे गॅरंटी नसणार. उर्वरित जर आपण ऑप्शन बघितले, ऑप्शन नंबर सी आणि डी, इथे रॉंग जे कीवर्ड्स आहेत बघा, तर ते कोणते असतील तर रिलेशनशिप इज इम्प्रूव्हिंग, इंडियाचा संदर्भ दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. स्ट्रगल्स ऑफ श्रीलंकन रेफ्युजीज आर डिक्रीजिंग, तर हे डिक्रीज होत नाही आहे, हे कसं होतं आहे, इन्क्रीज होत आहे. का, कारण की त्यांना आज नाही तर उद्या श्रीलंकेमध्ये पुन्हा वापस जायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर 36 नंबरचा पॅसेज आहे बघा, इंडिया इज एक्सपांडिंग ओव्हरसीज, है ना, छब्बार पोर्ट आणि इराणचे जे संबंध आहेत बघा, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे एकदम इझी पॅसेज आहे बघा. तर विचारलेलं आहे की इम्पॉर्टंट रॅशनल अँड लॉजिकल ॲझम्पशन, असं इथे विचारलेलं आहे. द छब्बार ॲग्रीमेंट विल फॅसिलिटेट ट्रेड बिटवीन ट्रेड फॉर इंडिया. ओके, भारतासाठी जे ट्रेड आहे तर याला फॅसिलिटेट करण्याचं काम छब्बार पोर्ट हे करेल. का करेल, कारण की अफगाणिस्तानमध्ये जे डायरेक्ट ॲक्सेस जे आहे ते इंडियाला तिथे मिळेल, पाकिस्तानला बायपास करून. ओके, तर ओव्हरऑल क्रक्स तोच आहे बघा त्याचा. तर पाकिस्तानचा रिलेशनशिपचा संबंध येत नाही, अफगाणिस्तान इज नॉट कीन हे ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे तर याचा सुद्धा इथे संबंध येत नाही, ठीक आहे. त्यानंतर 37 नंबरचा पॅसेज आहे बघा, स्मॉल सेव्हिंग रेटच्या संदर्भात आहे आणि गव्हर्नमेंट फायनान्सेसच्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. 37चा आन्सर जे आहे बघा तर ते ए आहे. द पार्ट ऑफ मनी कलेक्टेड बाय द स्मॉल सेव्हिंग स्कीम इज युज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, त्यानंतर 38 नंबरचा पॅसेज आहे बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ द स्टुडंट मुवमेंट्स टू ब्रॉडन देअर डिमांड्स अँड अंडरस्टँडिंग देअर करेज टू द क्वेश्चन द अनक्वेश्चन. ओके, आता बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं की जगामध्ये ज्या काही मेजर रेव्होल्युशनरी मुवमेंट्स झाल्या ह्या स्टुडंटपासून सुरू झाला. आणि यूथमध्ये कसं आहे बघा, स्टुडंट्समध्ये की ज्या काही रेव्होल्युशनरी आयडियाज असतात त्या इझिली स्प्रेड होतात आणि त्या इझिली त्यांना कॅप्चर करतात. म्हणून जे काही ट्रॅडिशनल सिस्टीम आणि स्ट्रक्चर इथे ठरलेलं आहे, एखाद्या पॉलिटीचा असेल किंवा एखाद्या कल्चरचा असेल, तर त्याला चॅलेंज करण्यासाठी यूथ जे आहे हे नेहमी क्वेश्चन तिथे करत असतात. त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे बघा. आणि इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट लॉजिकल, रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स. तर याचा आन्सर बी असणार आहे बघा. इथे सम पॉलिटिशियन्स आर अफ्रेड ऑफ न्यू आयडियाज इन पॉलिटिक्स. जर न्यू आयडियाज जर तिथे आल्या तर काय करावं लागेल, रिफॉर्म करावं लागेल.
आणि त्या आयडियाज कशा एक्स्ट्रीम पण असू शकतात, ठीक आहे. त्यामुळे तिथे नेहमी जे आहे बघा अफ्रेड, तिथे फिअरनेस असू शकतो ॲज पर द पॅसेज. त्यानंतर 39 नंबरचा पॅसेज आहे बघा. इट इज अ वेल थॉट आउट स्क्रिप्ट दॅट स्टार्ट्स विथ द एंड. ओके, तर अमेरिकन फिल्म इंडस्ट्री आणि स्क्रिप्टच्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. आता इथे विचारलेलं आहे बघा की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप द पॅसेज. तर सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे बघा. अमेरिकन फिल्म इंडस्ट्री विल सफर फ्रॉम द रिसेंट अपॉइंटमेंट्स. ओके, रिसेंट अपॉइंटमेंट्स ज्या आहेत ज्या प्रॉपरली होत नाही आहे. ओके, ह्या ज्या आहेत या प्रॉपरली स्क्रिप्ट रायटरच्या संदर्भात होत नाही आहे, त्याच्यामुळं अमेरिकन फिल्म इंडस्ट्री का होणार तर सफर होणार. ए ऑप्शन का नाही आहे, कारण की इथे इम्प्रूव्हमेंट म्हणजे विरुद्ध शब्द इथे दिलेला आहे. सी ऑप्शन का नाही आहे, तर इथे इट इज वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. ओके, याचा फारसा संबंध नाही ॲज कम्पेअर्ड टू द पॅसेज. अमेरिकन फिल्म्स अँड इंडियन फिल्म्स. ओके, कंपॅरिझन सुद्धा पॅसेजमध्ये दिलेलं नाही, त्यामुळे डी ऑप्शन सुद्धा इथे काय चुकीचा आहे. त्यानंतर लास्ट पॅसेज आहे बघा. कीपिंग द फॅक्ट असाइड दॅट क्युरिंग रेसिझम. ओके, रेसिझम आणि गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट त्यासाठी काय करते आहे, आफ्रिकामध्ये जे काही अँटी रेसिझम स्ट्रगल जो सुरू झाला होता फ्रीडम मुवमेंटच्या वेळेस, इंडियन फ्रीडम मुवमेंटच्या वेळेस. ओके, गांधीजीचा संदर्भ आपल्याला तिथे बघायला मिळतो, त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. इथे विचारलेलं आहे की मोस्ट रॅशनल, लॉजिकल अँड क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल, तर डी याचा आन्सर आहे बघा. एक्नॉलेजमेंट ऑफ रेसिझम शुड बी अ सिरियस एफोर्ट. ओके, रेसिझम जर एक्नॉलेज झालं तरच त्याच्या विरोधात जे आहे आपल्याला लढाई करता येईल. ओके, सी ऑप्शन का नाही आहे, कारण की इथे दिलेलं आहे की इंडिया अँड आफ्रिका बोथ सफर फ्रॉम रेसिझम. आता रेसिझम अस्तित्वात आहे म्हणून तर पॅसेज तो दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामुळे इट इज अ ऑब्वियस फॅक्ट आणि इट इज अ व्हेरी बेसिक फॅक्ट. बी ऑप्शन का नाही आहे इथे, कारण की इथे दिलेलं आहे की रेसिस्ट इन्सिडेंट आर मोस्ट कॉमन ऑन रेल्वे स्टेशन. इलॉजिकल स्टेटमेंट आहे बघा. इंडियन फ्रीडम स्ट्रगल स्टार्टेड इन आफ्रिका, हे सुद्धा इलॉजिकल, इरिलेव्हंट आहे. ओके, तर ओव्हरऑल जे आन्सर्स जे आहेत बघा बेसिकली हे ॲनालिटिकल टाईपचे आपल्याला या टेस्टमध्ये आलेले दिसून येतात. तर अशाच पद्धतीने जे आहे बघा नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट डिस्कशनमध्ये टेस्ट नंबर 5च्या कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भात. UPSC प्रिलिम्स 2024 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही स्पॉटलाइट अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता. ही जी टेस्ट सिरीज आहे तर ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही संदर्भात अवेलेबल आहे. तुम्हाला काही जरी क्वेरीज असतील तर या तुम्ही सॉल्व करू शकता टीम स्पॉटलाइटला कॉन्टॅक्ट करून. तर लवकरात लवकर टेस्ट सिरीज UPSC स्पॉटलाइट 2024 ही जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे ते लवकरात लवकर स्ट्रॉंग तुम्ही इथे करू शकता. थँक्यू.